बरोबर ना. आज समजा एखादा व्यक्ती क्लास 1 ऑफिसर पण झाला, आता सरांनी जॉब केलेला आहे, ज्या फील्डमध्ये सरांनी जॉब केला त्याच फील्डमध्ये सरांच्या मुलाला जॉब मिळणार आहे का? नाही. किंवा आता बाहेरचं पण आपण उदाहरण घेऊ शकतो. एखादा इंजिनियर आहे, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होईल याची काही गॅरंटी नाही, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होईल याची काही गॅरंटी नाही. किंवा आता सरांना पेन्शन होत्या, दोघं सर नशीबवान आहे, पण आताच्या लोकांना पेन्शन मिळते का? बरोबर ना. मग जर आताच्या लोकांना पेन्शन नाही, जर त्यांचं फ्युचर अंधकारमय आहे, तर अशा काळामध्ये जर त्यांनी आता लक्ष नाही दिलं तर ज्यावेळेस ते 50-60च्या पुढे जातील, 70च्या पुढे जातील, त्यावेळेस त्यांची काय अवस्था असेल? बरोबर ना. मग योग्य वेळेमध्ये जर आपण आपली काळजी करून ठेवली, आपण तेवढा इन्कम सिक्युअर केला, तर आपलं फ्युचर चांगलं जाणार आहे, आपल्या पुढच्या पिढीचं लाईफ चांगलं जाणार आहे. आज काय होत आहे सर की आपले स्वप्न खूप आहेत, मुलांचे पण स्वप्न आहेत, पण ते आपल्याला तेवढे पूर्ण करता येत आहेत का? तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येत आहे का? तर हे जे सगळं आहे ना सर, ह्याचं एकमेव उत्तर आहे ते, आणि ते म्हणजे आपल्या बरोबर आपल्या हातामध्ये जी ताकद आहे ना ती आपल्याला वापरायची, आपलं नशीब आपल्याला बदलवायचंय. आणि ते जर आपण बदलू शकलो, आपल्या बरोबर अनेक लोकांच्या जीवनात पण आपण एक चांगला प्रकाश देऊ शकतो, त्यांना पण एक चांगली एनर्जी या स्वरूपात देऊ शकतो, आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन घडून आणू शकतो. तर मला वाटतं तुम्हाला 1 लाखापर्यंतचं प्लॅनिंग आज नक्की मिळालं असेल. कसं आपण जाऊ शकतो याबद्दल पण थोडं सविस्तर तुम्हाला समजलेलं असेल, कारण वेळ पण आता आपला झालेला आहे. आणि आपल्याला एक महत्वाचं स्पीच ऐकायचंय की त्यांना पण आपल्याला